महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। सासवड शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ। सासवड येथील चौकात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा वावर दिसून येत असून यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत। या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिक व प्रवासी करीत आहेत। सासवड शहरातील बाजारपेठ मोठी होऊ लागली आहे। यामुळे पुरंदर तालुक्यातील परिसरातून नागरिक वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच प्रवास करण्यासाठी येथे येत असतात। मात्र गेली काही दिवसांपासून येथील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे। रस्त्यावर प्रवास करताना दुचाकी चारचाकी वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे। भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यामुळे रस्त्यावर अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत। नागरिक खरेदीसाठी येथे येत असतात। यामुळे अशा मोकाट व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून नगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। अशा नवनवीन बातम्यांसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।